नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET परीक्षा 2026 परीक्षा स्थगित झाल्यामुळे आपल्याला एक महत्त्वाचा आणि अतिरिक्त कालावधी मिळाला आहे आणि या कालावधीसाठी आपण 1 महिन्याचं अंदाजित आपण नियोजन करणार आहोत. वेळ वाढला तर यश पण मिळेल, म्हणून आपण हा विचार करूया. वेळेचे योग्य नियोजन केले तरच यश निश्चित होईल. यासाठी आपल्याला पुढील कालावधीचे नियोजन करावं लागणार आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये पुढील 1 महिन्यात TETसाठी अभ्यास कसा करायचा या संदर्भात चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम आपण अभ्यासाचे वास्तव मूल्यांकन करा. मित्रांनो, आपण सर्वात आधी स्वतःला एक प्रश्न विचारा की माझा अभ्यासक्रम किती पूर्ण झालेला आहे, माझे कोणकोणते विषय मजबूत आहेत आणि माझे कोणत्या घटकांमध्ये अजून सुधारणा आवश्यक आहेत. या 3 प्रश्न आपण स्वतःला विचारल्यानंतर जर उत्तर मिळाले, त्या उत्तरानुसार आपल्याला तयारीला सुरुवात करावी लागेल. कारण प्रत्येक शिक्षक आणि भावी शिक्षकांची तयारी वेगवेगळी आहे. ज्याचा अभ्यास पूर्ण आहे त्याने रिव्हिजन, टेस्ट प्रॅक्टिस आणि क्वेश्चन ॲनालिसिस याच्यावर भर द्यायचा आहे. समजा आपला अभ्यास 90 ते 100% झाला आहे, तर आपण आता रिव्हिजन आणि टेस्ट प्रॅक्टिस जास्तीत जास्त आणि क्वेश्चन ॲनालिसिसवर काम करणं गरजेचं आहे. मागील प्रश्नपत्रिका सोडवणं गरजेचं आहे. आणि ज्याचा अभ्यास अपूर्ण आहे त्याने महत्त्वाचे घटक निवडून त्याचा अभ्यास करणे, संकल्पना समजून घेणे आणि प्रश्नांचा सराव करणे या गोष्टीवर भर देणं आवश्यक आहे. तर मग आपण या दोन्ही दृष्टीने तयारी करणं गरजेचं आहे. आपण अंदाजित 30 दिवसांचं जर प्लॅनिंग करायचं असेल आपल्याला, की साधारणतः 1 महिन्याच्या आसपास जर पुनर्परीक्षा होत असेल, तर आपण या 1 महिन्याचा कसं बेनिफिट करून घेता येईल याचं प्लॅनिंग आपल्याला करावं लागेल. पहिले 10 दिवसाचं प्लॅनिंग आपलं संकल्पना मजबूत करा याच्यावर असलं गरजेचं आहे. या काळामध्ये आपण 10 दिवसामध्ये बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचे जे काही संकल्पना आहेत, जसं बालविकास, अध्ययन सिद्धांत, बुद्धिमत्ता, मूल्यमापन आणि सर्वसमावेशक शिक्षण, तर या संकल्पनांचा थोडा आपण अभ्यास करावा लागेल. सोबतच भाषामध्ये भाषा कौशल्य, व्याकरण, अध्यापन पद्धती या घटकांचा थोडा आपल्याला फोकस करावा लागेल. भाषामध्ये भाषा 1 आणि भाषा 2 म्हणजे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांचा आपल्याला या दृष्टीने तयारी करावी लागेल. गणित आणि परिसर अभ्यासातील जे मूलभूत घटक आहेत त्यांचासुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल. तर या टप्प्यात आपलं फक्त वाचन न करता शॉर्ट नोट्स तयार करणं गरजेचं आहे. वाचन करता करता आपल्याला नोट्स काढावे लागतील. त्यानंतर पुढच्या 10 दिवसामध्ये आपल्याला सरावाचा टप्पा घ्यावा लागेल. मित्रांनो, TETमध्ये यश मिळवण्यासाठी सराव हा अत्यंत आवश्यक आहे. दररोज मागील प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील. घटकनिहाय MCQ सोडवावे लागतील. चुकीच्या प्रश्नांची स्वतंत्र वही तयार करावी लागेल की नेमके आपले कोणते प्रश्न चुकत आहेत, कोणत्या विषयाचे जास्त चुकत आहेत, कोणत्या घटकावर जास्त चुकत आहेत. तर याचं थोडंसं ॲनालिसिस आपल्याला करावं लागेल. आपल्याला चुकीचं उत्तर म्हणजे अपयश नाही तर सुधारण्याची संधी आहे. ज्यावेळेस आपण मागील काही प्रश्नपत्रिका किंवा MCQ प्रश्न सोडवतो, त्यावेळेस जे प्रश्न बरोबर येतात ते प्रश्न आपण पुन्हा पाहत नाही, परंतु जे प्रश्न चुकतात त्या चुकीचे प्रश्नाचे आपण उत्तर शोधतो आणि उत्तर शोधल्यानंतर ते अजून आपण दृढ करतो. म्हणून चुकीचं उत्तर जर आपलं सराव प्रश्नपत्रिकेत झालं तर ते आपलं अपयश नसतं, तर ते सुधारण्याची संधी असते. म्हणून अशा प्रश्नपत्रिकांचा थोडा सराव करणं गरजेचं आहे. आणि अंतिम 10 दिवस जे असतील शेवटचे, तर हे रिव्हिजन आणि मॉक टेस्टसाठी आपल्याला राखीव ठेवावे लागतील. तर आपल्या या टप्प्यामध्ये आपल्याला पूर्ण अभ्यासक्रमाची उजळणी करावी लागेल. रोज एक छोटा टेस्ट पेपर सोडवावा लागेल. वेळेचं नियोजन करावं लागेल. टाईम मॅनेजमेंट आणि पेपराच्या टाईम मॅनेजमेंटमध्ये गणित किंवा इतर विषयांच्या दृष्टीने आपल्याला वेळ पुरतो का याची तयारी करावी लागेल. महत्त्वाचे नोट्सचं वाचन करावं लागेल. या काळामध्ये आपल्याला नवीन कोणताही मोठा विषय सुरू करायचा नाही, आणि कारण शेवटच्या दिवसामध्ये नवीन माहितीपेक्षा जुन्या माहितीची पकड मजबूत असणे महत्त्वाचे असते. म्हणून आपल्याला शेवटचे जे 10 दिवस मिळतील तेव्हा रिव्हिजन आणि मॉक टेस्टवर आपल्याला भर द्यावा लागेल. आणि मॉक टेस्ट तपासून कोणत्या चुका होतात त्याच्यावर थोडंसं फोकस करावं लागेल. मग आपल्याला रोजचा अभ्यासाचा नमुना वेळापत्रक करावं लागेल की आपल्याला महत्त्वपूर्ण पुढच्या काळामध्ये जो पेपरची तयारी करायची असेल तर सकाळी आपण कठीण विषयाचा अभ्यास किंवा बालमानसशास्त्र किंवा गणिताचा करू. दुपारच्या सत्रात वेळ मिळाला तर भाषा विषयाचा, संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण परिसर अभ्यास आणि प्रश्नांचा सराव, आणि रात्रीमध्ये थोडासा दिवसभराचा रिव्हिजन. आपल्याला या पद्धतीने अभ्यासाचं प्लॅनिंग किमान सकाळी 2 तास आणि सायंकाळी 2 तास असं 4 तासाचं वेळापत्रक जर केलं तर 100% आपल्याला यश मिळू शकतं. अभ्यास करताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी: एका दिवसाचं छोटं लक्ष ठेवा की आज दिवसभरात मी एवढं टार्गेट पूर्ण करणार आहे आणि त्या टार्गेटवर काम करून ते पूर्ण करा.
समजा ते टार्गेट पूर्ण झालं नाही तर पुढच्या दिवशी त्या टार्गेटवर पुन्हा काम करून पुढच्या दिवसाचं आणि त्या आधीच्या दिवसाचं टार्गेट पूर्ण करा. अभ्यास अधिक सराव या दोन्ही गोष्टी करा. नुसता अभ्यास करून काही फायदा नाही, सराव पण करणं गरजेचं आहे. मोबाईलचा वापर नियंत्रित करा. मोबाईलमध्ये आपण इतर गोष्टींना पाहण्यापेक्षा अभ्यासाच्या विषयांवर थोडेसे व्हिडिओ असतील किंवा काही ट्रिक्स असतील ते आपण पहा आणि आपला अभ्यासाचं सातत्य टिकवा. आता आपण परीक्षा नाही म्हणून आपण अभ्यास सोडून देणार, उद्या परीक्षेची तारीख डिक्लेअर झाली की मग आपण अभ्यासाला लागणार. त्यापेक्षा आपला अभ्यासाचा सराव सातत्याने सुरू ठेवा, आपला अभ्यास सुरू ठेवा. कारण दररोज 4-5 तास प्रामाणिक अभ्यास केला तरच आपण शेवटच्या दिवशी 15 तास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा पुढे असू. नाही तर शेवटच्या काळामध्ये 15 तास 18 तास अभ्यास करणारे शिक्षक किंवा विद्यार्थी असतात आणि सुरुवातीला अभ्यास करत नाहीत. म्हणून आपण दररोज आपला वेळेचं प्लॅनिंग करून आपल्याला अभ्यास करावा लागेल. एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे शिक्षक आपण आहोत किंवा होणार आहोत तर नोकरी मिळवण्यासाठी नाही, तर नोकरी तर आहेच आपल्याकडे किंवा उद्या मिळणारच आहे. पण भविष्यातील पिढी जर घडवायची जबाबदारी आपल्याला स्वीकारायची असेल तर थोडंसं व्यवस्थित अभ्यास करावा लागेल. म्हणून तयारी करताना आपण स्वतःला एक आठवण करून द्या की मी फक्त परीक्षा पास होण्यासाठी अभ्यास करत नाही, तर एक उत्कृष्ट शिक्षक आणि मला याच्या क्षेत्रातली सर्व माहिती व्हावी या दृष्टीने मी तयारी करत आहे, असं स्वतःला संदेश द्या आणि त्या दृष्टीने अभ्यासाला लागा. तर आज आपण MHA-TET 2026साठी 1 महिन्याचं जे नियोजन आहे ते पाहिलं. पुढील काळामध्ये आपण आज या नियोजनानुसार व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ तयार करणार आहोत. MHA-TETमध्ये सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याची आपण स्मार्ट तयारी पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहेत. तर आपण निश्चितच पुढचे व्हिडिओ पण पहा. अभ्यास करत राहा, सातत्य ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना शेअर करा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला म्हणून धन्यवाद.